दिव्यांग व्यक्तींना युनिक डिसेबिलिटी आयडी कार्ड मिळवण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून सातत्याने हेळसांड केली जात असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी अनिल भडांगे यांनी नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या प्रलंबित यूडीआयडी कार्डच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यूडीआयडी कार्ड प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला डेटा एंट्री ऑपरेटर गेल्या 6 महिन्यांपासून उपलब्ध नसल्याने शेकडो दिव्यांगांची कामे रखडली आहे। याबाबत चौकशी करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांना डेटा एंट्री करणाऱ्या कर्मचारी उपलब्ध नाही असे उडीची उत्तरे दिली जात असून दिव्यांगांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून त्यांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी प्रहारच्या जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। दरम्यान आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत सिव्हिल सर्जन यांनी या समस्येची गंभीर दखल घेत पुढील बुधवारपर्यंत यूडीआयडी कार्ड प्रक्रियेसंदर्भातील सर्व अडचणी दूर करून प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिलं। प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते याकडे आता दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले। नमस्कार। आज बुधवार म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांगांना सर्टिफिकेट देण्याचा वार असतो। मात्र माझ्या सोबत जे आहे सर्व डिपेंडम आहे, मूकबधीर आहे आणि गेले 2 वर्षापासून पूर्वी 2 वर्ष झाले, याला 2 वर्ष झाले, याला 3 वर्ष झाले, याला 1 वर्ष झाले, याला 1 वर्ष झालं। यांना यूडीआयडी कार्ड मिळत नाही। यांच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट आहे मात्र यूडीआयडी कार्ड नाही आणि यूडीआयडी कार्ड नसल्यामुळे यांना सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही। आणि यूडीआयडी कार्ड न मिळण्याचं कारण जेव्हा मी अपंग विभागाला गेलो आणि तिथे विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं डाटा एंट्री करणारा माणूस नाही। एवढं मोठं जर सिव्हिल हॉस्पिटल असेल आणि जर इथं डाटा एंट्री करणारं कोणी नसेल तर मी सिव्हिल सर्जनला आवाहन करतो की तुमच्याकडे डाटा एंट्री करणारा माणूस नसेल तर तुम्ही मला सांगा, मी स्वतः डाटा एंट्री करेल नाही तर मी माणूस आणून देईन, पण या दिव्यांगांवर अन्याय करू नका। आणि त्या ऑफिसमध्ये 43 नंबरच्या खिडकीमध्ये जो तुमचा कर्मचारी आहे तो ह्या अपंगांबद्दल उद्धट वागणूक करतो, उद्धट बोलतो, त्यांना पुढच्या वेळेस ये, पुढच्या आठवड्यात ये, फक्त उडाउडीचे कारणं देतो। त्याला पहिले तुम्ही काढूनच टाका कामावर। दिव्यांगावर जो अन्याय करणार आम्ही त्याला सोडणार नाही, सहन करणार नाही। सिव्हिल सर्जन बरोबर आता चर्चा झालेली आहे, त्यांनी पुढच्या बुधवारपर्यंत हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्या सर्व दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड मिळेल असा शब्द दिलेला आहे। जर पुढच्या बुधवारी जर हे काम झालं नाही, डाटा एंट्री करणारा जर माणूस तिथे उभा राहिला नाही तर तिथे जो असेल त्याला आम्ही ठोकणार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। हे सगळे माझ्याबरोबर आले डिपेंडम आहे, दिव्यांग आहे, इकडे पण बघू शकता तुम्ही सर्व दिव्यांग आहे। गेले 3-4 महिन्यापासून इकडे चक्रा मारताय फक्त यूडीआयडी कार्डसाठी। जेव्हा मी तिथे विचारायला गेलो 43 नंबरच्या खिडकीला, त्यांनी सांगितलं आमच्याकडे माणूस नाही। नंतर मॅडमला विचारायला गेलो, ते पण म्हणे का 3-4 महिन्यापासून इथे माणूस नाही आहे। म्हणजे फक्त दिव्यांगाने इथे दर आठवड्या यायचं, चक्रा मारायच्या, आपला वेळ खर्च करायचा, कामधंदे सोडून यायचे आणि इथं आल्यावर हे सांगता की इथं कामाला माणूस नाही। खरं तर हा उरुमटपणा आहे। इथे जर पगार मिळतोय तर माणूस का नाही? आता आम्ही CS साहेबांना भेटायला जाणार आहे, त्यांना प्रश्न विचारणार आहोत। जर 2 दिवसात जर इथं माणूस आला नाही तर आम्ही इथं आंदोलन करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।